आज मी तुम्हाला फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून पूर्ण परिवारासाठी पुरेसा असा नाश्ता दाखवणार आहे, जो खूप हेल्दी, टेस्टी आहे आणि ज्याला बनवायची पद्धत आणि लागणारं साहित्यसुद्धा खूप कमी आहे. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे एक मी छोटा टोप घेतलेला आहे. तुम्ही पॅन घेऊ शकता आणि त्यानंतर मी 1 वाटी इथं 1 वाटीच्या अंदाजाने मी तांदळाचं पीठ वापरते. हे बघा, तांदळाच्या फक्त 1 वाटी पिठामुळं आपण हे नाश्ता बनवणार आहे. म्हणजे आपण तांदळाच्या पिठाचे डोसे वगैरे खातो, बनवतो, तर त्यापेक्षा आपण ह्याचं एक वेगळ्या पद्धत, म्हणजे एक नवीन रेसिपी करायची. त्याच्यामध्ये बघा, मी सुरुवातीला कोथिंबीर टाकलेली आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा रवासुद्धा टाकू शकतात, ज्याने अजून क्रिस्पी होतो नाश्ता. आणि याच्यात बारीक चिरलेला कांदा थोडासा टाकायचा आहे, कारण 1 वाटी तांदळाचं पीठ आहे म्हणून जास्त काही साहित्य टाकायचं नाही. आता याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्यात कट करून. त्यानंतर आपण याच्यामध्ये बेसिक आपले जे मसाले आहेत ते टाकायचे आहेत. गरम मसाला, चाट मसाला, धना पावडर. इथं मी लाल तिखट वापरत नाही आहे, पण लाल तिखट, मिरची जर नाही टाकली तर लाल तिखट तुम्ही टाकू शकता. पण हा नाश्ता ना मिरचीनेच तयार होतो, तर लाल तिखट टाकायची काही म्हणजे आवश्यकता नाही आहे. तर इथं मी धना पावडर टाकून घेतलं आहे, हळद टाकून घेते बघा, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गरम मसाला टाकून घेतला आहे. फक्त इथे मी लाल मिरचीचा वापर, म्हणजे लाल मसाल्याचा वापर नाही केला. हे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं. आणि इकडे ना तुम्ही आवडीनुसार व्हेजिटेबल वापरू शकता, म्हणजे पत्ताकोबी, हिरवे वाटाणे, शिमला मिरची, गाजर. खूप छान असा हा हेल्दी नाश्ता, व्हेजिटेबल नाश्ता हा तयार होतो. कारण तांदळाच्या पिठापासून आणि तांदळापासूनच आपण डोसे, इडली वगैरे सगळे खातो, म्हणून हे खूप चांगला हेल्दी नाश्ता आहे. ते इकडे बघू शकता, हे असा बॅटर बनवायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून याला असं बनवायचं आहे. जास्त घट नाही बनवायचं, कारण जास्त थिक बनवलं ना मग खूप जाडसर असं होईल आपला जो नाश्ता आहे ना तो, म्हणून थोडासा असा हलकासा पातळ हवा आहे. हे बघा, आता मस्त याला फक्त 5 मिनटं रेस्ट द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण याचं पुढची प्रोसेस करायची. हे बघा, हे असं बनवायचं आहे. इकडे तुम्ही हळद नाही वापरली तरी काही हरकत नाही, पण मी म्हटलं चला थोडीशी हळद टाकते, कारण की थोडासा रंग पण येतो, मग चांगलं वाटतं. हे बघा, आता एका पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलं. आता हे पूर्ण तेलामध्ये मी हे सगळे करून घेणार आहे. तेलसुद्धा खूप कमी लागते या नाश्त्यामध्ये. हे बघा, हे असं चारी बाजूनी पसरवायचं आणि जर तुम्हाला जाडसर हवा असेल तर एकाच जागेवर असं, म्हणजे असं बॅटर टाकायचं आणि थोडासा फक्त त्याला गोलाकार द्यायचा. इतका असं पसरवायचा नाही जितका मी केला आहे. जर तुम्हाला जाडसर हवा असेल तर मला जास्त काही जाडसर हवा नाही आहे, त्यामुळे मी हे थोडंसं पसरून घेतलं आहे. हे बघा, मी तुम्हाला एक छोटा पण करून दाखवेन. हे असं 1-2 मिनटं झाले की मस्त स्लो गॅसवर याला ठेवायचं आणि छान क्रिस्पी रेड ब्राऊन होईपर्यंत याला चांगलं भाजून काढायचं, म्हणजे शेकून काढायचं. इकडे बघू शकता, मी थोडंसं एक्स्ट्रा ऑइल, म्हणजे खूप जास्त झालं होतं ते मी काढून घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, इतका छान असा हेल्दी नाश्ता आपला झटकेपट तयार होतो. फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून हा नाश्ता तयार होतो. तर सर्वांना पुरेसा होईल इतका नाश्ता याच्यामध्ये तयार होतो. हे बघा, मस्त शेकून निघलेला आहे, नरम लुसलुशीत असा हा तांदळापासून, आपण हा तांदळाच्या पिठापासून हा नाश्ता बनवलेला आहे. आणि याच्यामध्ये क्रिस्पीपणा जर तुम्हाला हवा असेल तर जास्तीत जास्त 1-1.5 चमचा रवा टाका तुम्ही याच्यामध्ये बॅटरमध्ये आपल्या. हे बघा, आता मी दुसरं पण याच्यामध्ये टाकून घेते आणि यालासुद्धा असंच गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगल्याला कडक फ्राय करायचे. हे बघा, थोडंसं पलटी केलेलं आहे. तर खालची बाजू बघा, मस्त शेकून निघलेले आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा वगैरे आपण टाकल्यामुळं खूप छान लागणार आहे खाता वेळेस. हे बघा, आणि आवडीनुसार तुम्ही इथं व्हेजिटेबल टाकू शकता. हे मस्त असं हळूहळू हलक्या हाताने मंद गॅस ठेवून प्रेस करायचं. अजिबात फास्ट गॅस नाही ठेवायचा, नाही तर काय होईल, एकदमच भाजून जाईल, म्हणजे करपला जातो मग. त्यामुळं डिम गॅसवरच याला शेकून घ्यायचे. खूप चांगला नाश्ता आहे. सकाळ सकाळ तर तुम्ही झटकेपट हे करू शकता, म्हणजे आपल्याला सुचत नाही कधी कधी काय बनवू नाश्त्याला, तर हा हेल्दी नाश्ता तुम्ही सकाळ सकाळ अगदी झटकेपट करू शकतात. फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आणि थोडं व्हेजिटेबल टाकून मस्त तयार होतो हा नाश्ता खाण्यासाठी. हे बघा, आता मी हा छोटा बॅच तुम्हाला बोलले ते मी करून दाखवते. हा काय मी जास्त पसरवला नाही आहे, म्हणून हा थोडा जाड होणार आहे. जर तुम्हाला जाडसर खायचं असेल तर हे बघा, हा बारीक करायचा, याची साईज फक्त बारीक करायची.
हे बघा आता मी हे 3 केलेले आहेत, करून दाखवले. बाकीचं मी पीठ ठेवून दिलं आहे, म्हणजे ते मी नंतर करते. हे बघा हा बारीकवाला दाखवते बघा किती छान झाला आहे, नरम लुसलुशीत मस्तपैकी असा हा तांदळाच्या पिठाचा एक नवीन प्रकारे हा पराठाच आहे. हे बघा मस्त नरम सॉफ्ट झालेला आहे, इतका भारी लागतो हा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही नेहमी याला बनवून खाता आणि लहान मुलांसाठी तर नक्की बनवा. ही खोबऱ्याची चटणी मी घरीच बनलेली आहे. याची रेसिपी मी कालच अपलोड केली आहे, तुम्ही बघू शकता जाऊन. तर खूप छान ही खोबऱ्याची चटणी तयार होती घरच्या घरी. हे असं अप्पम वगैरे आपण काही बनवलं की अशी चटणी आपल्याला तयार राहते खाण्यासाठी. ते बघा आता मी तोडून दाखवते. हे बघा इतका नरम सॉफ्ट असा मस्त शेकून निघला आहे, मस्त भाजून निघालेला आहे. आणि तांदळाचं पीठ जे आहे ते आपलं एकदम भारी परफेक्ट असं शेकून निघालेलं आहे. हे असं बाईट असे छोटे छोटे घास घ्यायचे आणि मस्त याचा आस्वाद घ्यायचा. सकाळ सकाळ असं चहा नाश्त्यासोबत असा नाश्ता खूप चांगला असतो, हेल्दी. हे बघा खोबऱ्याची चटणी कॅचअप वगैरे सोबत तुम्ही खाऊ शकता, चहासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. आणि पण सकाळसाठी खूप उत्तम हा नाश्ता आहे आणि हेल्दी आहे. आणि इडली डोसे खाण्यापेक्षा हे असा नवीन प्रकारे काहीतरी नाश्ता ट्राय करायचा. हे बघा आता मला आवडला आहे म्हणून मी खाते आणि आता मी संपून टाकणार आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईबर करा. जर तुम्ही मला नवीन बघत असाल तर माझ्या चॅनलवर मी तुम्हाला असे सिंपल साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी दाखवत राहते. तर खूप चांगला झालेला आहे नाश्ता. हे बघा अगदी नरम लुसलुशीत असा हा तांदळाच्या पिठाचा पराठा तयार केलेला आहे मी. याच्यामध्ये तुम्ही थोडासा बटाटासुद्धा टाकू शकता किंवा रवा टाकू शकता. हे बघा तर चला आता मी घेते खाऊन, तुम्ही पण या सगळे खायला आणि एकदा नक्की ट्राय करा. मला खात्री तुम्हाला नक्की आवडेल याची टेस्ट. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.